चला, स्क्रीन दिसतंय ना? हो, दिसत. हा, आपण 16व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत गेलो होतो. 16वा आणि 17वा अध्याय जो आहे हा बेसिकली ज्याला आपण म्हणतो ना की ऑपरेशनल ऍस्पेक्ट जे आहेत, भगवद्गीता आपल्याला आपल्या आयुष्यात उतरवायची आहे, हा आपला निर्धार आहे. कारण आपण भगवद्गीता वाचली, आपल्याला भगवद्गीता वाचल्यानंतर आपल्याला त्याचा अर्थ समजल्यानंतर मग आयुष्यात त्याला उतरवलं पाहिजे ना, तरच त्याचं सार्थक आहे. बरेच लोक काय करतात, भगवद्गीता वाचतात पण आयुष्यात नाही उतरवत. आणि मग जे अल्टिमेट पर्पज आहे, अल्टिमेट पर्पज काय आहे, जे अनित्य आहे त्या अनित्यापासून लांब जाऊन जे नित्य आहे, जे कायम स्वरूपी आपलं आहे, आपल्या स्वतःच्या घरात राहण्याचा जो आनंद आहे, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम, जिथून परत यायची गरज नाही. कारण तुम्ही या प्रोसेस मधून, या 3 गुणाच्या खेळांमधून बाहेर पडलेले आहात. जोपर्यंत आपण गुणातीत नाही होत, गुणाच्या बियॉन्ड जात नाही, तोपर्यंत मुक्ती नाहीये. आणि गुणांचा खेळ चालू राहणार. तुम्ही जर समजा का व्यवहार बघितला तर त्याच्यामध्ये शरीर, मन, बुद्धी या सगळ्या उपाधी ज्या आहेत, या सगळ्या उपाधींचा वापर करून आपण व्यवहार करतो. हा जो व्यवहार आहे, हा व्यवहार चालू देत ना, या व्यवहाराला काही आमचं म्हणणं नाही. कर्म ज्यायो ही अकर्मणा, कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं श्रेष्ठ आहे, 3ऱ्या अध्यायात ते म्हणतात. त्यामुळे कर्ममय आहे हा सगळा, हे सगळं ब्रह्मांड कर्ममय आहे. आणि कर्ममय असल्यामुळे तुम्हाला जर या डायमेन्शन मध्ये काम करायचं असेल, परफॉर्म करायचं असेल, तर या उपाधी आवश्यक आहेत. या उपाधींचा पर्पज तुम्हाला कर्मगतीप्रमाणे कर्म करण्यासाठी तुम्हाला हे शरीर दिलेलं आहे. पण हे शरीर दिलं आणि काढून घेतलं, याचा अर्थ हा की उपाधी ज्या आहेत या येणार आणि जाणार. आगम आपायनो नित्य, हे अनित्य आहे, येणार आणि जाणार. जसं स्थूल शरीराला ऍप्लिकेबल आहे, तसं कारण शरीरापर्यंत, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीरापर्यंत या सगळ्या उपाधी आहेत. या सगळ्या उपाधींचा वापर करायचा आहे, पण अल्टिमेटली गुणातीत व्हायचंय. हा जर समजा का भाग लक्षात आला, तर मग भगवद्गीता ऑपरेशनल ऍस्पेक्ट. मग 16वा अध्याय क्या करायचं, काय करायचं आणि काय नाही करायचं, डूज अँड डोंट्स, हे भगवान कृष्णाने समजावून सांगितलेले. काममाश्रित्य दुष्पूरम दंभमानमदान्वितः मोहात गृहीता सद्ग्राहान प्रवर्तन्ते शुचिव्रतः. जे आसुरी संपत्तीचे लोक आहेत, ज्यांना आत्मतत्वाशी काही घेणं देणं नाही, या उपाधींमध्येच खेळत राहतात, या उपाधींमध्येच खुश असतात आणि या उपाधींनाच पकडून राहतात आयुष्यभर, त्याच्या पलीकडे त्यांचं आयुष्य नाही. त्यांचा व्यवहार कसा असतो, ते कसे ऑपरेट करतात, हे समजावून सांगितलंय. म्हणजे हे आपल्यासाठी डोंट्स आहेत, हे करायचं नाही. ते दंभ, मान आणि मदाने युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात. एक्झाम्पल द्यायची गरज नाही, तुम्ही फक्त नजर फिरवा. सध्या कलियुग सुरू होऊन 5,500 वर्ष झालेले, तुम्हाला असे भरपूर लोक भेटतील जे या क्रायटेरियाला आपल्या आयुष्यात फॉलो करतात. फक्त नजर फिरवून बघा, लोकांचं आचरण बघा, मग तुमच्या लक्षात येईल की बरोबर आहे, कृष्णाने जे सांगितलं होतं, ही जी आसुरी संपदा आहे ही वाढत जाणार कलियुगामध्ये. लोक या दिशेने जातील आहे, आणि जे दैवी संपत्ती आहे जी त्यांनी सुरुवातीला वर्णन केलं, ते हळूहळू कमी लोक त्याचे फॉलोअर्स राहतील आहे. हा कलियुगाचा प्रताप आहे. पण मग कसं असतं, जरी तुम्ही मायनॉरिटी मध्ये असाल तरी पण परमेश्वराची ताकद तुमच्या मागे आहे. कारण तुम्ही उपाधींमधून बाहेर पडायचा प्रयत्न करताय, तुम्ही उपाधींमधून बाहेर पडायचा प्रयत्न करताय, रेंटल घरामधून स्वतःच्या घरात जायचा प्रयत्न, त्या चुकीचं काय? जे नित्य आहे त्याचा, नित्य जे आहे, जीवात्मा आणि परमात्मा जर एक असेल तर जीवभाव सोडलाच पाहिजे ना. जीवभाव सोडला पाहिजे म्हणजे उपाधी ज्या आहेत या उपाधींपासून स्वतःला बाहेर केलं पाहिजे, साधी गोष्ट आहे. मग उपाधीला धरून त्यांचा व्यवहार बघा कसा असतो. ते दंभ, मान आणि मदाने युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरतात. कामना, कामना जी आहे ती आपल्या जन्म, जीवन आणि मृत्यूचं मूळ आहे. कारण कामना जी आहे, 4थ्या अध्यायात त्यांनी सांगितलं, हा जो भाग आहे, का
म्हणजे काम आणि क्रोध हे रजोगुणापासून उत्पन्न झालेले आहेत. आणि काम म्हणजे कामापासून क्रोध किंवा मोह उत्पन्न होतो. बेसिकली काम जो आहे त्याचं आश्रयस्थान काय आहे? आपल्या इंद्रिय आहेत, आपलं मन आहे, आपली बुद्धी आहे. या सगळ्या उपाधींमध्ये कामाचा आश्रय आहे, त्याचा तिथे वास आहे. म्हणून तुम्ही लोकांचा व्यवहार बघा, त्यांना ड्रायव्हिंग फोर्स जे कामना, हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, हे करायचंय, ते करायचंय, थांबायला तयार नाही. म्हणून काममाश्रित्य दुष्पूरम दंभमान. आश्रय जो आहे, कशाचा आश्रय घेतात ते? उपाधींचा आश्रय घेतात ते. आणि उपाधींमध्ये जे टूल्स अवेलेबल आहे त्या टूलचा उपयोग करताना त्यांना आवड होते, कारण कामना मनामध्ये. ठीक आहे ना, आता तुमच्याकडे आतापर्यंत घर नव्हतं स्वतःचं, आता घर झालं. 1 BHK, मग 2 BHK, मग 3 BHK, मग 4 BHK, मग रो हाऊस, मग बंगला, आणि मग मॅन्शन मोठा. काय म्हणतात त्याला? मी एक लंडनला किंवा इकडे तिकडे मोठा मॅन्शन घेईन, 700 कोटी, 800 कोटी. खोल्या किती? 100 खोल्या. अरे त्या 100 खोल्यांचा उपयोग करणार आहे का? कामना. म्हणून तुम्ही बघा, हे ज्या म्हणजे ईषणा आहेत, वित्तेषणा, लोकेषणा, या सगळ्या ईषणा ज्या आहेत या माणसाला ड्राईव्ह करतात. आणि म्हणून भगवान म्हणतात, मोहात गृहीत्वा सद्ग्राहान प्रवर्तन्ते अशुचिव्रतः. खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात. पुढचं बघा, सगळे अगदी रिअलिस्टिक तुमच्या लक्षात येईल. चिंताम परिमेयाम च प्रलयांताम उपाश्रितः कामोपभोग परमा एतावदिति निश्चितः. तसेच ते आमरणांत असंख्य चिंतांचे ओझे घेतलेले, विषय भोग भोगण्यात तत्पर असलेले, हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात. या जगामध्ये सगळे लोक एकदेशीय झालेले आहेत. आपण सगळे एकदेशीय झालेलो आहे. एकदेशीय केल्याशिवाय व्यवहार नाही होऊ शकत, लक्षात ठेवा. म्हणून योगमायेने काय केलंय? आपल्या सगळ्यांना एकदेशीयत्व करून टाकलेलं आहे. एकदेशीयत्व झाल्यामुळे हे 3 शरीर माझे आहेत, मी याचं पोषण करणार, माझ्या शरीराचं रक्षण करणार, वगैरे वगैरे. सब्जेक्ट ऑब्जेक्ट ड्युअलिटी. मी माझ्या शरीराचं रक्षण करणार. जर का तुम्ही बघा, उद्या जर का धान्याचा तुटवडा झाला आणि मग जे धान्य हेलिकॉप्टरने टाकलं जातं, आता तुम्ही बघता फ्लड्स आलेले आहेत, पूर आलेला आहे. पूरजन्य परिस्थितीमध्ये धान्य जे आहे ते धान्य लोकांना पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरनी सोय केल्या जाते. जसं जसं ते धान्याचे पॅकेट टाकतात, सगळे लोक त्याच्यावर तुटून पडतात. माझं पोट भरलं पाहिजे, मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे. ती जी झुंबड उठते त्याचं कारण हे आहे की त्या शरीराचं रक्षण करायची जबाबदारी माझी, त्या शरीराला पोषण द्यायची जबाबदारी माझी. स्वाभाविक आहे, त्या शरीराचं पोषण केल्याशिवाय आहे ना, जोपर्यंत तुमचं शरीर पुष्ट नाहीये, जोपर्यंत तुमचं शरीर बलिष्ठ नाहीये, तोपर्यंत तुम्ही कसं काय व्यवहार करणार? पण जेव्हा झुंबड उडते, मारामारी होते, तेव्हा लक्षात येतं की अल्टिमेटली आपले जे इन्स्टिंक्ट्स आहेत, जे आपल्याला ड्राईव्ह करतात, ते इन्स्टिंक्ट्स पॉवरफुल आहे. भूक लागली की अन्न पाहिजे, तहान लागली की पाणी पाहिजे. आपलं फिजिकल बॉडी जी आहे, स्थूल शरीर जे आहे, हे मोस्टली इन्स्टिंक्टिव्ह ड्रिव्हन आहे. ते इन्स्टिंक्ट जे आहेत त्या इन्स्टिंक्ट आपल्याला ड्राईव्ह करतात. आणि म्हणून या बेसिक गरजा ज्या आहेत या भागवण्यासाठी लोक एक दुसऱ्याचा जीव घेतील, मारामाऱ्या करतील, या सगळ्या गोष्टी आपण बघतोय. आणि म्हणून त्या असंख्य चिंतांचे ओझे, विषय भोग भोगण्यात तत्पर असलेले, हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात. आज तुम्ही बघा, छंद, लोकांना एन्जॉयमेंट पाहिजे, त्यासाठी किती किती वेगळे वेगळे आउटलेट्स उघडलेले आहेत, जे आधी नव्हते. आज मुलांना, लहान मुलांना जर का हवं असेल तर डान्स क्लब्स आहेत मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, जिथे त्यांना गांजा, अफीम, हे जे नार्कोटिक्स आहेत हे देऊन त्यांना रात्रभर डान्स करायला लावतात. ही संस्कृती, ही व्यभिचारी संस्कृती आपल्याकडे नव्हती. आपल्याकडे साधना होती, आपल्याकडे योग होता, आपल्याकडे परमेश्वराकडे जाण्याचे मार्ग होते. म्हणून आपल्याकडे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ टेबलवर ठेवून माणूस जगत होता. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास पर्यंत जाऊन दाखवत होता. आता कुठे राहिलं हो? आता सगळी संस्कृती भोगवादी होते. हा जो परिणाम आहे, हा जो पाश्चिमात्य जो म्हणजे विचारधारेचा परिणाम आहे, हा आपल्या समाजामध्ये पर्कोलेट होतोय. आणि याला काट म्हणजे काय माहिती का? आपल्याकडचं जे शास्त्र आहे, भोग भोगून किती भोगणार आहे? आज जर का जे लोक भोग भोगत होते त्यांच्याकडे बिलियन्स ऑफ डॉलर्स होते, ते सुखी होते का? रात्री झोप येत नव्हती.
त्यांचा टीआरपी कमी झाला, त्यांचं रेटिंग कमी झालं तर आत्महत्या करून मोकळे झाले, यंग एज मध्ये चालले गेले. प्रॉब्लेम काय माहिती का, ते जे त्यांना जे महत्व मिळतंय ते कमी झाल्यानंतर ते बावचळतात, ते गोंधळतात आणि काहीतरी भलतं करून बसतात. आणि म्हणून तसेच ते आमरणांत असंख्य चिंतांचे ओझे घेतलेले, विषय भोगण्यात तत्पर असलेले, हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात. आज पूरग्रस्त परिस्थिती आहे. नद्या ज्या आहेत त्या नद्यांचं पाणी आता ओसंडून वाहतंय शहरांमध्ये. दिल्लीमध्ये यमुनेचं पाणी वाहतंय. माहिती नाही किती लोकांचे घर उद्ध्वस्त झाली असतील, माहिती नाही किती लोकांचं नुकसान झालं असेल. त्यांचं घर वाहून गेलं, त्यांचे पशु वाहून गेले, ते होत्याचं नव्हतं झालं. हे जे रौद्र रूप नद्यांनी धरलेलं आहे, या गोष्टी होऊ शकतात, भूकंप येऊ शकतात. या सगळ्या गोष्टी लक्षात घेत्या आपलं छोटंसं जे 100 वर्षाचं आयुष्य आहे, त्या 100 वर्षाच्या आयुष्याला कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचं हे ओळखायला नको का? या सगळ्या गोष्टी जरी महत्वाच्या असल्या तरी मी कोण, माझा या गोष्टींची संबंध काय आहे, हे शरीर मला का दिलेलं आहे, हे शरीर मला मिळाल्यानंतर मी काय केलं पाहिजे, सत्कर्म केलं पाहिजे की वाईट कर्म केलं पाहिजे, इट इज अवर चॉईस ना. आपल्याला जे शरीर दिलेलं आहे, शरीर सापेक्ष हा जो व्यवहार आहे, प्रत्येकाला तो चॉईस आहे. हा व्यवहार कसा करायचा, सत्कर्म करायचं की दुष्कर्म करायचं. भगवान कृष्ण तुम्हाला म्हणतात येत की जे दुष्कर्म करणारे माणसं असतात त्यांना कामना ड्राईव्ह करत राहते आणि मग ते आपलं स्वतःचं स्वरूप जे आहे, जे नित्य आहे त्याच्यापासून लांब सरकत जातात. आणि म्हणून आशापाशशतैर्बद्धा काम क्रोध परायण ईहन्ते कामभोगार्थम अन्यायेनार्थसंचयान, अन्यायेन अर्थसंचयान. करप्शन करतील, पैसे गोळा करतील, वाटेल त्या मार्गाने पैसे गोळा करतील, जे करायला नको ते करतील, बेकायदेशीर कामं करतील. कामोपभोग परमान अन्यायेन अर्थसंचयान. बघा तुम्हाला म्हणजे तुमच्या नजरेसमोर आहे. लोक म्हणतात अहो या समाजामध्ये व्यभिचार, दुराचार, भ्रष्टाचार हे कधीच जाणार नाही, हे असंच राहणार, दोषी साहेब. बघा गीतेमध्ये, कारण व्हॉट इज द ड्रायव्हिंग फोर्स फॉर दॅट? तुम्ही किती कायदे बनवले, तुम्ही किती कानून पास केले तरी ते सुधारू शकत नाही. कारण हे जे ट्रीटमेंट आहे हे आतून करावं लागेल. मला आसुरी संपत्तीपासून लांब सरकायचंय आणि मला दैवी संपत्ती कल्टिवेट करायची आहे, हे जर का लोकांनी ठरवलं तर मग त्यानंतर समाजामधला अनाचार, भ्रष्टाचार, दुराचार, व्यभिचार हे कमी होतील. समाजाला जर सुधारायचं असेल तर सत्वगुण वाढवावा लागेल, रजोगुण आणि तमोगुण कमी करावा लागेल. ज्या प्रमाणात सत्वगुण वाढेल त्याच प्रमाणात रजोगुण आणि तमोगुण कमी होतील. हा जो क्लिन्सिंग प्रोसेस आहे, हा क्लिन्सिंग प्रोसेस सध्या समाजामध्ये कुठे अवेलेबल आहे? लोकांना या गोष्टी शिकवण्यासाठी आपल्याकडे काय सोय आहे, संस्कार टाकण्यासाठी आपल्याकडे काय सोय आहे? नाहीये. लेट अस एक्सेप्ट दॅट. आणि म्हणून काय होतं माहिती का, आपल्याला या गोष्टीचा प्रचार प्रसार करावा लागेल, या गोष्टी लोकांमध्ये रुजवाव्या लागतील आणि आपल्या आयुष्यामध्ये पण ते उतरवावं लागेल. आपलं आयुष्य पण निर्मल करावं लागेल. जर का तुम्ही या गोष्टी स्वतःच्या आयुष्यात पालन करत असाल, उद्या जर का आर आर जोशी जे आहेत ते भगवद्गीता शिकवण्यासाठी पैसे घेतात, माझ्या एका क्लासचा माझी एवढी फीज आहे तरच मी क्लास घेईन. मग तुम्ही म्हणणार अहो शिकवतात काय आणि भलता व्यवहार करतात. या गोष्टीसाठी पैसे घेतात, ते नोकरी करायची, पगार घ्यायचं कळतं, पण परमार्थामध्ये पैसा कशाला पाहिजे? परमार्थ जो आहे हा परमेश्वराकडे नेण्याचा मार्ग आहे. मग तिथे बाकी या सगळ्या गोष्टी ज्या अनवॉन्टेड आहेत त्या ठेवू नका ना. परमेश्वराला जर काळजी असेल तर तो तुमच्याकडे 1000 मार्ग ओपन करेल. पण आपल्याला एक गोष्ट पाळावी लागेल, आपल्याकडे आपण जो भगवद्गीतेचा प्रचार प्रसार करतोय तो फुकट आहे, त्याच्यामध्ये आपण पैसे घेणार नाही. बाय गॉड्स ग्रेस परमेश्वराने आपल्याला भरपूर इकडून तिकडून आपल्याकडे आपली राहायची सोय करून दिलेली आहे. याच्यात काय पैसा घ्यायचा की मी क्लास घेणार तर त्यासाठी पैसे घेणार? घेणारे घेतात. कीर्तनकार जे आहेत ते कीर्तन करतात त्यासाठी ते पैसे घेतात, कारण त्यांची उपजीविका त्याच्यावर चालते. ते उपजीविका करतात म्हणून ते घेतात, तो त्यांचा प्रश्न आहे. पण याच्यावर आपण उपजीविका करायची नाही, कारण आपण हे करून परमेश्वराची सेवा करतोय. तो आपल्याकडनं हे काम करून घेतोय. आपल्याचकडनं का करून घेतोय, दुसऱ्याकडनं का करून नाही घेतोय? आपल्यालाच का उपरती होते, दुसऱ्याला का नाही होते? याचा अर्थ हा की हे त्यांनी ठरवलेलं आहे की हे काम, हे चांगलं काम आपल्या हाताने होईल. ह्याच्यापेक्षा जास्त सुख काय? जर का परमेश्वरांनी ठरवलेलं आहे की आपल्याकडनं हे काम व्हायचं असेल, पुढचा प्रवास जो आहे तो आपल्याला दिसत नाही,
भविष्य जे आहे ते आपल्यापासून लपलेलं आहे. सो बी इट. पण आपण जो निर्धार, आपण जे मनन करतोय, आपण जो संकल्प करतोय, त्या संकल्पाला जर परमेश्वराने दुजोरा दिला आणि त्यांनी जर समजा का त्याला सपोर्ट दिला, तर मग हा संकल्प कुठच्या कुठे जाईल. ऍट द एंड ऑफ द डे काय म्हणायचं? मारुतीची स्तुती केली जांबवंतांनी. मारुतीला त्यांनी सांगितलं, तर रामाला सांगितलं, महाराज तुम्हाला माहिती नाही, हा एवढा महाप्रतापी आहे, हा समुद्र उल्लंघून गेला आणि लंका जाळली, सीतेला भेटला, सीतेचा मेसेज आणला. म्हणजे असा प्रताप करून दाखवला त्यांनी की जे सामान्य माणसाला अशक्य आहे. तेव्हा मारुतीने हात जोडले, मारुतीच्या डोळ्यात पाणी होतं. तो म्हणाला, महाराज हे सर्व माझा प्रताप नाहीये, हे सर्व माझी करामत नाहीये, हे हा सगळा प्रताप तुमचा आहे. तुम्ही ठरवलं की माझ्याकडनं करून घ्यायचं, म्हणून हे सगळं मला शक्य झालं. मी अकिंचन आहे. भगवान राम त्याला म्हणतात, हे तुझं ऋण मी कसं फेडणार? आज सगळे लोक जे आहेत, या सगळ्या लोकांचं ऋण फेडू शकतो, पण हनुमाना तुझं ऋण मला फेडता येणार नाही. तुला काय देऊ? बघा, काय देऊ? परमेश्वर म्हणतोय, काय देऊ? मारुती म्हणतात, मला काही नका देऊ महाराज, फक्त तुमची नित्य भक्ती द्या, बस, बाकी मला काही नको. मागितलं तर काय मागितलं? नित्य भक्ती, तुमच्या पायाची सेवा, तुमच्या चरणाशी मला स्थान द्या, याच्या पलीकडे मला काही नको. बल होतं, बुद्धी होती, है ना, त्यांच्याकडे सगळं होतं, पण शेवटी परमेश्वराच्या समोर मागितलं तर भक्ती मागितली. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडतात आहेत, त्या सगळ्या घटना ज्या आहेत त्याच्या मागे एक पर्टिक्युलर योजना असते. त्या योजनेप्रमाणे त्या घटना घडतात आणि म्हणून त्या घटना करायच्या, नम्रतेने एक्सेप्ट करायचं. आशापाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणा इहंते काम भोगार्थम अन्यायेन अर्थसंचयान. अन्यायाने अर्थसंचयन का होतो? काम भोग. आता किती पैसा कमवायचा आहे, किती लोक किती अजून कमवायचंय हे त्यांना कळत नाही, आणि म्हणून ते या दिशेने वाटचाल करत राहतात. आणि हा भाग जो आहे हा सध्या तुमच्या लक्षात येत असेल. इदमद्यमया लब्धम इमं प्राप्स्ये मनोरथम इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम. ते विचार करतात की मी आज हे मिळवेले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन, माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल. पैशाचं गणित सुरू होऊन जातं. इदमस्ती इदमपि मे भविष्यति पुनर्धनम. आज 10 कोटी आहे, 100 कोटी करीन, 100 कोटी आले, 1000 कोटी करीन. मला ते जे काय म्हणतात रिचेस्ट लोक जे आहेत, जगातले सगळ्यात धनवान लोक आहेत, त्याच्यामध्ये मी स्थान मिळविले. करा. इदमस्ती इदमपि मे भविष्यति पुनर्धनम. असौ मया हतः शत्रुर हनिष्ये चापरानपि ईश्वरोहमहं भोगी सिद्धोहम बलवान सुखी. या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन. मी ईश्वर आहे, ऐश्वर्य भोगणारा आहे, मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि बलवान तसाच सुखी आहे. काय गरज होती रशियाला युक्रेनवर आक्रमण करायची, एक पूर्ण देश बेचिराग करायची, तिथल्या लोकांना विस्थापित करायची? कुणी तुम्हाला अधिकार दिलेला आहे? पण ही जी भावना होती, मी युक्रेन जिंकला, आता मी तो देश जिंकीन. हिटलरला जेव्हा युरोप त्याला म्हणजे काय म्हणतात युद्ध सुरू झालं, दुसरं महायुद्ध, तेव्हा हिटलरच्या फौजा ज्या होत्या त्या बेल्जियम मध्ये घुसल्या, फ्रान्स मध्ये घुसल्या, ते शरण आले. त्याच्यामुळे हिटलरला वाटलं की आता पूर्ण युरोप मी काबीज करीन. नेपोलियनला पण वाटलं मी पूर्ण म्हणजे काय म्हणतात युरोप जिंकीन. सिकंदर जो होता त्याला वाटलं की मी पूर्ण जग जिंकीन, जगत जेता, है ना. काय झालं? अलेक्झांडर द ग्रेट, त्याची स्तुती करतात. शेवटी काय मिळालं? काहीच नाही मिळालं, रिकामा गेला. आपण या ज्या गोष्टी आहेत, बाहेर जे हातपाय पसरतो, असौ मया हत शत्रू हनिष्ये चापरानपि ईश्वरोहमहं भोगी सिद्धोहम बलवान सुखी. दुर्योधनाची या ईर्षेपोटी, दुर्योधनाच्या या संकल्पापोटी 18 अक्षोहिणी सेना स्वाहा झाली. युद्धाचा प्रसंग होता. ईश्वरोहमहं भोगी सिद्धोहम बलवान सुखी. माझ्याकडे भीष्म आहेत, माझ्याकडे द्रोण आहेत, माझ्याकडे कृपाचार्य आहे, माझ्याकडे कर्ण आहे आणि माझ्याकडे 100 माझे बंधू आहेत. आम्ही पांडवांना निश्चित हरवणार. त्याचा तो जो अट्टहास होता त्याच्यामुळे तो पण बुडाला. सगळे 100च्या 100 कौरव मारले गेले, द्रोणाचार्य भीष्माचार्य सगळे मारले गेले. काय मिळालं? कर्ण मारले गेला.
काय मिळालं? ते जे तू बळकावलेलं होतं इंद्रप्रस्थ, ते तर मिळालंच नाही, जीव पण गेला. म्हणून हे गोष्ट लक्षात ठेवा. सगळं जर का तुम्ही कितीही घ्यायचा प्रयत्न केला, तरी शेवटी आयुष्य संपलं की हे सगळं संपलं. आणि म्हणून बलवान तसा सुखी आहे. बघा लोकांची वृत्ती कशी असते आणि त्याचा ड्रायव्हिंग फोर्स भगवान कृष्ण एक्सप्लेन करतात. आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहितः अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृतः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु च. मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे. माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी यज्ञ करीन, दान देईन, मजेत राहीन. अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले, अनेक प्रकारांनी भ्रांत चित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषय भोगात अत्यंत आसक्त असे आसुरी लोक महा अपवित्र नरकात पडतात. ऊर्ध्वगती तर सोडूनच द्या. जी अधोगती आहे ती अधोगती सुरू होते आणि मग ती कुठे जाऊन थांबते? तर आपल्याकडे जे स्वर्गाची आणि नरकाची कल्पना आहे, तर नरकापर्यंत मग तिथे जाऊन, म्हणजे थोडक्यात त्यांचं काय म्हणणं आहे की अधोगती ही एवढी होऊ शकते या सगळ्या व्यवहारामुळे. कारण आयुष्य जे आहे त्या आयुष्यामध्ये तुमचं आयुष्य कर्ममय होतं. कसले कर्म केले, कुठल्या म्हणजे ज्यांनी कर्म केले त्याप्रमाणे गती ठरते. जर का सत्वगुण प्रधान व्यक्ती असेल आणि त्यांनी चांगले कर्म केले, सत्कर्म केले, तर ऊर्ध्वगती निश्चित आहे. भुव स्वाहा महा जनः तपः सत्यम, म्हणजे सत्यम म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत, आणि त्याच्या पलीकडे वैकुंठ लोक आहे. म्हणजे थोडक्यात ऊर्ध्वगती जी आहे ती जर प्राप्त करायची असेल तर पहिले तुमची दिशा, पहिले तुमची डायरेक्शन नीट करा. मी पुण्यात राहतो. आता पुण्यात राहिल्यानंतर मी युनिव्हर्सिटी चौकामध्ये उभा आहे. आता मी जर का मला औंधकडे जायचं असेल तर रस्ता वेगळा आहे. मला बाणेरकडे जायचं असेल तर रस्ता वेगळा आहे. मला पाषाणकडे जायचं असेल तर रस्ता वेगळा आहे. मी पाषाणच्या रस्त्याने निघालो कारण मला हे माहिती नव्हतं की औंधचा रस्ता कोणता आहे. मग मी तुम्हाला विचारलं, अहो मला औंधला जायचंय, मी बरोबर जातोय ना? तो म्हणाला, नाही साहेब, तुम्ही पाषाणकडे जाताय, तुम्हाला परत जावं लागेल युनिव्हर्सिटी सर्कलमध्ये आणि तो जो औंधचा रस्ता आहे तो तुम्हाला घ्यावा लागेल. मग मी परत रिटर्न मारतो आणि औंधच्या रस्त्याने जातो. तसं बेसिकली रस्ता जर चुकला असेल तर पुढची दिशा जी आहे ती त्याच दिशेने जाईल ना. जर आयुष्यामध्ये ऊर्ध्वगतीच्या ऐवजी अधोगतीला सुरुवात झाली असेल तर मग तो जो फॉल आहे, तो ते जे म्हणजे काय म्हणतात त्याला, ती गती जी आहे ती गती कुठे थांबेल काही सांगता येत नाही. मग काय होतं, अनकंट्रोल्ड होऊन जातं. ते ज्या त्यांच्या इषणा आहेत त्या त्यांना ड्राईव्ह करतात अनकंट्रोल्ड, आणि मग पैसा पैसा करत किंवा प्रतिष्ठा प्रतिष्ठा करत ते आयुष्य जगत राहतात आणि मग सगळ्या नको त्या गोष्टी करत राहतात. या गोष्टी ज्या आहेत या समाजामध्ये आपण नजर फिरवली तर आपल्या लक्षात येतं की या गोष्टी सर्रास चाललेल्या आहेत. लोकांनी प्रिन्सिपल्स गुंडाळून ठेवले, तत्व गुंडाळून ठेवले, सगळं सोयीचं. राजकारणामध्ये आपण बघतो सगळे लोक सोयीचं राजकारण करतात. अरे काहीतरी त्या आयुष्याला व्हॅल्यू ठेवा, काहीतरी प्रिन्सिपल्स ठेवा, काहीतरी जरा लोकांपर्यंत, लोकांना एक मॉडेल ठेवा. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. जर तुम्ही तुम्ही लोकांना आदर्श चारित्र्य कसं असतं हे दाखवा. तुम्ही जर समजा का सत्तेसाठी कॉम्प्रोमाइज करत राहिले तर लोकांच्या समोर काय आदर्श तुम्ही ठेवताय? खऱ्या अर्थाने तुम्ही लोकप्रतिनिधी आहात का? नाही. तुम्ही फक्त पैशासाठी किंवा सत्तेसाठी जर समजा का लोकप्रतिनिधित्व करत असाल तर मग तुमचा मार्ग चुकला, तुम्ही अधोगतीकडे जाताय. तुमचं तेच आयुष्य जे आहे त्याच्यामध्ये जर समजा का शाश्वत प्रिन्सिपल्स असतील तर मग त्या आयुष्याला अर्थ आहे. म्हणून भगवान कृष्ण म्हणतात डोंट्स मध्ये बघा केवढी मोठी लिस्ट आहे. डूज कमी आहेत पण डोंट्स जास्त आहेत आणि कलियुगामध्ये डोंट्स समजणं महत्वाचं आहे. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्ता कामभोगेषु पतंती नरकेषु च. मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे. माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी यज्ञ करीन, दाने देईन, मजेत राहीन. अशा प्रकारे मोहित झालेले, एक प्रकारांनी भ्रांत चित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषय भोगात अत्यंत आसक्त असे आसुरी लोक महा अपवित्र नरकात पडतात. अधोगती सुरू झाली. आत्मसंभाविता स्तब्धा धनमान मदान्विता यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकम. ते स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या
यज्ञांनी पाखंडीपणाने शास्त्रविधीहीन यज्ञ करतात. यज्ञ करायचा आहे ठरलं, किती पैसे खर्च करायचे, 50 लाख, मोठे यज्ञ करायचे, सगळं ठरलं. पण हा जो भाग आहे ठरल्यानंतर बॅनर कुणाचे लागलेले आहेत, तुमच्या कंपन्यांचे बॅनर लागलेले आहेत, ज्या लोकांनी स्पॉन्सर केले त्यांचे बॅनर लागलेले आहेत. म्हणजे थोडक्यात त्या यज्ञाच्या द्वारा तुम्हाला काय करायचंय, तुमची प्रसिद्धी करायची, तुमचे बॅनर लावायचे. यज्ञ महत्वाचा नाहीये, हा जो यज्ञ आहे ह्या यज्ञाद्वारे माझा बिझनेस वाढला पाहिजे, माझी प्रसिद्धी झाली पाहिजे. तुम्ही आता गणपतीचे आता म्हणजे हे लागतील, जे काय म्हणतात त्याला, गणपती जे आपले सामूहिक गणपती जे आहेत ते गणपतीचे स्टॉल्स लागतील, तिथे लोक चंदा देतील, हे करतील ते करतील. आणि ते जे गणपतीच्या पेंडॉल पर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तिथे दोन्हीकडे तुम्हाला मोठे मोठे बॅनर दिसतील, मोठे मोठे कटआउट दिसतील. तुम्ही कुणाची प्रसिद्धी करताय, तुमची स्वतःची. तुम्हाला त्या गणपतीमध्ये कुठे इंटरेस्ट आहे, तुम्हाला तर इंटरेस्ट तुमच्या प्रसिद्धीमध्ये. मग हा जो तुम्ही उत्सव साजरा केला, या उत्सवामध्ये तुम्ही जे दान दिलं त्याचा पर्पज काय होता, मी प्रसिद्ध व्हायला पाहिजे. त्याचा उद्देश हा नाही आहे. तो जो गणपती आहे, जो गणपती या जगाचा नियंता आहे, सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्ततिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयैलयमेष्यति. गणकृषी म्हणतात, या जगाची उत्पत्ती तुझ्यापासून झालेली आहे, हे जग तुझ्यावर अवस्थित आहे आणि तुझ्यामध्ये लय होईल. तो जो महागणपती आहे त्या महागणपतीची ती उपासना आहे. गणपती दरवर्षी म्हणतात लोक, पण त्याचा अर्थ समजून घ्या ना. आणि मग तो जो महागणपती कळला, एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. तो जो महागणपती आहे तो तन्नो दंती प्रचोदयात, प्राची उदयात, माझ्या बुद्धीमध्ये प्रकाश देवो. मला तो महागणपती ओळखायचा आहे. आणि मग त्यानंतर ती जी गोंडस मूर्ती आणलेली आहे, एकदंतम चतुर्हस्तम पाशमंकुशधारिणम. स्तुती जी आहे ती कुठून सुरुवात केलेली आहे, महागणपती पासून. तुम्हाला सगळं हे ब्रह्मांड जे आहे, या सगळ्या ब्रह्मांडामध्ये तुम्ही त्या गणपतीचं दर्शन करताय, असं ते गणपती अथर्व शीर्ष आहे. तो महागणपती जो आहे त्याची ती स्तुती आहे, त्याची ती उपासना आहे. ते विसरून गेलात. 10 दिवस गणपती बसवला, शोबाजी झाली, सगळं झालं, हे झालं ते झालं, तो महागणपती पावला का, नाही पावला. कारण तुम्ही महागणपतीपर्यंत जायचा तुमचा इरादाच नव्हता. तुम्हाला गणपती तर शिष्य नाही म्हणतायत, पण तुम्ही कॅसेट लावून टाकली, आरती करून टाकली. तुम्हाला बेसिकली तुमची पब्लिसिटी करायची होती. मग त्याचं फळ कसं मिळेल, ते स्वतःला श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञांनी पाखंडीपणाने शास्त्रविधीहीन यज्ञ करतात. त्यांना त्या गणपतीमध्ये काही इंटरेस्ट नाहीये, त्यांना त्याच्यातून साधना, आध्यात्मिक साधना नाही करायची आहे, त्यांना स्वतःची पब्लिसिटी करायची आहे. 17वा श्लोक जो आहे, आपल्याकडे एवढे पैसे खर्च होतात, 25-30 हजार कोटी रुपये खर्च होतात पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे गणपती उत्सवासाठी. यातून तुम्हाला पावलं काय, काय मिळालं, यातून तुम्ही काय अचीव करताय ते महत्वाचं आहे. तो जो लालबागचा गणपती आहे तो 10 दिवसामध्ये 40 कोटी रुपये कमावून देतो. लोक श्रद्धेने देतात. पैसे जातात कुठे, त्या पर्टिक्युलर एरिया परळ त्या भागाला कायम पाणी साचतं. त्या भागाला तुम्ही जर संध्याकाळ गेलात तर लोकांचं राहणीमान जे ते इतकं चांगलं नाहीये. पण आता तिथं परळ, लालबाग वगैरे तो जो एरिया ते केव्हा सुधारणार, मुंबईचा विकास केव्हा करणार. 40 कोटी जातात कुठे, दरवर्षी कमवून देतोय ना. ते जे 3 गणपती आहेत, ते 3 गणपतीच तुम्हाला 100 कोटी कमवून देतात 10 दिवसात. ते जे गणपती आहेत त्या देवाच्या नावाने पैसे आलेले आहेत. हे काय करतात, ते पैसे कुठे टाकतात काही कळतच नाही. परत तुम्ही टोटल मुंबईला जर बघितलं तर कमाई किती आहे. आज या गणपतींच्या द्वारे आज जी काही कमाई झालेली आहे, हे सोशल वेलफेअर साठी लावा ना. हा समाजाने गोळा केलेला पैसा जो तुम्हाला मिळालेला आहे, लोक श्रद्धेने दान देतात, लोक दागिने देतात, आणि मग ती ट्रस्ट काय करते, कुठं जातं काही कळतच नाही. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रितः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकः. ते अहंकार, बळ, घमेंड, कामना आणि क्रोधाधिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरात असलेल्या मज अंतर्यामीचा द्वेष करणारे असतात. तुम्हाला चॉईस दिलेला आहे ना, तुम्हाला जे अंतर्यामी स्वरूपामध्ये आत्मतत्व जे निर्मळ आहे,
त्याला या उपाधींच्या व्यवहाराला काही तथा या उपाधींची फक्त त्याची जी ऊर्जा आहे, दॅट इज द सोर्स ऑफ अल्टिमेट एनर्जी. शरीराला चालवण्यासाठी, मनाला चालवण्यासाठी, बुद्धीला चालवण्यासाठी हे सगळे जड तत्व आहेत. ही जी अपरा प्रकृती आहे, त्याला धारण जे केलेलं आहे पराप्रकृतीनी, ती पराप्रकृती महत्वाची आहे. ती पराप्रकृती नित्य आहे. त्या पराप्रकृतीला पकडायचं आहे. मग अनित्यापासून दूर सरका. अपराप्रकृती डायमेन्शन कुठपर्यंत आहे? भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. अहंकारापर्यंत त्याचं डायमेन्शन आहे. म्हणजे अहंकार कुठे? अहंकाराचं बीज कुठे? कारण शरीरात. कारण शरीरामध्ये अहंकाराचं बीज असल्यामुळे त्या कारण शरीरामध्ये मी वेगळा, तुम्ही वेगळे, हे जे ड्राईव्ह आहे त्या अहंकारामुळे. पण अहंकार जो आहे त्या कारण शरीराचा कंट्रोलर जो आहे, आर दोशींकडनं काय काम करून घ्यायचंय, बदर साहेबांच्याकडनं काय काम करून घ्यायचंय, कर्नाटकी साहेबांच्याकडनं काय काम करून घ्यायचंय, हा जो भाग आहे हे ठरवणारा जो ईश्वर आहे, तो जो त्याचा नियंता आहे, तो बसलाय ना आतमध्ये. मग त्या ईश्वराने आपल्याकडनं जे काम करून घ्यायचंय ते ठरवलेलं आहे. बरेचदा कसं असतं, एकदा रास सुरू झाल्यानंतर मग त्या गोष्टी, कारण जगाची आता कलियुग आहे म्हटल्यानंतर जर समजा जर का त्यांनी डिझाईन केलेलं असेल की या कलियुगामध्ये वाईट प्रवृत्तीचे लोक वाढत राहतील, मग काय होतं, तशा टेंडेन्सीज बळावलेल्या दिसतात. अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध हे लोकांमध्ये बळावलेलं दिसतं आणि मग आपण हेल्पलेस होतो. अरे काहीच नाही करू शकत. लोक जे आहेत असाच व्यवहार करत राहतात आणि बरेचदा आपल्याला खिन्नता येते की नाही, हे जे आहे हे थांबवलं पाहिजे. पण अनाचार, भ्रष्टाचार, दुराचार, तिसरा वर्ल्ड वॉर व्हायला नको असं वाटतं. पण मग ते का होतं? हा जो इनर ड्राईव्ह आहे, तुम्हाला जरी वाटत नसलं तरी त्यांना लोकांना वाटत राहील. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. तुम्हाला जर समजा का जन्माला घातले तर तुमच्याकडनं एक विशिष्ट कर्म करून घेण्यासाठी तुम्हाला जन्माला घातले. आता याच्यामध्ये जर सत्संग केला, चांगल्या लोकांची जर समजा का संपर्क आला, याचा अर्थ हा की तुमचा मार्ग जो आहे, तुमची तपश्चर्या जी आहे, ती तपश्चर्या योग्य दिशेने चाललेली आहे. तुमच्या हातामध्ये भगवद्गीता आली, तुमच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी आली, तुमच्या हातामध्ये दासबोध आला, तुमचं मनन चिंतन सुरू झालं, याचा अर्थ की परमेश्वराला तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जायचं आहे. हा जो भाग आहे, लेट अस बी हॅपी की आज आपली गाडी इथपर्यंत आलेली आहे. आपल्याला नको त्या गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट राहिलेला नाही. कारण या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी आपल्या आत्मिक प्रगतीमध्ये, आपली जी परमार्थाचा जो आपला जो डायमेन्शन आहे त्याला घातक आहे आणि म्हणून आपल्याला या अवॉइड करायच्या आहेत. आता प्रत्येकाचं काय म्हणतात त्याला, तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये भरपूर व्हेरिएशन आहेत, है ना. रजोगुण, तमोगुण आणि काही लोकांमध्ये सत्वगुण खूप वाढलेला असतो, रजोगुण तमोगुण कमी असतो. काही लोकांमध्ये सत्व रज कॉम्बिनेशन असतं, काही लोकांमध्ये रजतम कॉम्बिनेशन असतं, काही लोकांमध्ये सत्वतम कॉम्बिनेशन असतं. शेवटी कॉम्बिनेशन जे आहे त्याप्रमाणे लोकांचे व्यवहार होतात. आपल्याला फक्त एकच बघायचंय की परमेश्वराला आपण जे काय कर्म करतो, कारण कर्ममय आहे, तुम्हाला चॉईस आहे. कर्म जे आहे ते करा, चांगल्या प्रमाणे करा आणि ते परमेश्वराला समर्पित करा. कारण तुमचा कर्माचा जो हिस्सा आहे तो या संसाराबरोबर जाणार आहे, हा तुमच्या बरोबर येणार नाही. फक्त योग तुमच्या बरोबर जाईल. कर्म हा रोल प्लेचा हिस्सा आहे, रोल पिक्चर बरोबर जाईल, हे गाठ बांधून लक्षात घ्या. तुम्हाला जर समजा का रोल जो आहे त्या रोलला चिकटून राहिला तर मनस्ताप होईल, त्रास होईल, दुनियाभरचे प्रॉब्लेम्स होतील. रोल चांगल्या प्रमाणे करा, पण हे शरीर माझं नाही, मी वेगळा आहे, हे मन माझं नाही, बुद्धी माझी नाही, हे सगळ्या उपाधी ज्या आहेत या उपाधींच्या पेक्षा मी वेगळा आहे. पराप्रकृती जी आहे याला धारण केलं करायचं जे काम आहे, पॉवरफुल काय आहे, अपरा पॉवरफुल नाही आहे, परा पॉवरफुल आहे. परा जी आहे ती याचं धारण करते. ती धारण करणारी जी शक्ती आहे ती एकच आहे, अहम. अहम हा जो ध्वनी आपल्या सगळ्यांमधून निघतो, तो अहमचा जो ध्वनी आहे, दॅट इज द युनिव्हर्सल एक्झिस्टन्स. हे सगळं जे आहे हे सगळं कंटिन्युअम आहे. एनर्जी मॅटर कंटिन्युअम. म्हणजे तुम्हाला हे सगळं जे मॅटर दिसतंय, सोनं, नाणं, चांदी, पृथ्वी, सूर्य, दिस इज कंडेन्स्ड एनर्जी. मॅटर इज कंडेन्स्ड एनर्जी. एनर्जी आणि मॅटर इंटर कन्व्हर्टेबल आहेत. एनर्जी मॅटर कंटिन्युअम. तसाच स्पेस टाइम कंटिन्युअम.
स्पेस आणि टाइम, काल आणि दिक्क जे आहे हे एकत्र आहेत. 4 डायमेन्शनल स्पेस टाइम आहे. म्हणजे कंटिन्युअम, माइंड कंटिन्युअम, इंटलेक्ट कंटिन्युअम. जसं युनिव्हर्सल माइंड आहे, युनिव्हर्सल माइंड आहे त्याप्रमाणे त्याच्या संकल्पाप्रमाणे घटना घडतात. त्या ज्या माइंडचं परफॉर्मन्स ज्याप्रमाणे होतं त्याचप्रमाणे तुमचं मन आणि माझं मन विचार करतो. कारण तत्व एकच आहे. तुमचं मन त्या युनिव्हर्सल माइंडचं तत्व आहे. तुमची बुद्धी त्या बुद्धी तत्वाचं तत्व आहे. म्हणून आपल्या बुद्धीमध्ये आपण काय करतो? आपण सॉफ्टवेअर तयार करतो, आपण हार्डवेअर तयार करतो, आपण त्याला ऑपरेशनल बनवतो. म्हणजे थोडक्यात आपली पण बुद्धी तशी, आपण डिझाइन करतो, त्याला एक्झिक्यूट करतो. ब्रिज बनवायचा आहे, रोड बनवायचा आहे, बिल्डिंग बनवायची आहे, म्हणजे डिझाइन अँड एक्झिक्यूट. मग विज्ञानाला हे मानायला काय प्रॉब्लेम आहे की देर इज अ डिझाइन इन अवर एक्झिस्टन्स. तुमच्या शरीराची रचना डिझाईन नव्हती केली. तुमची जननी जी आहे त्या जननीने पण डिझाईन नव्हती केली. ती जी जगत जननी आहे त्या जगत जननीचं डिझाईन आहे. त्या महागणपतीचं डिझाईन आहे की डोळे कुठे असले पाहिजे, नाक कुठे असलं पाहिजे. 9 महिन्यामध्ये परफेक्ट पीस बाहेर पडतो. लिव्हर, किडनी, हार्ट हे सगळे परफॉर्मन्ससाठी आवश्यक आहे, कर्म करण्यासाठी आवश्यक आहे. हा जर समजा का भाग लक्षात आला तर युनिव्हर्सल माइंड एवढं पॉवरफुल आहे, युनिव्हर्सल इंटेलेक्ट एवढं पॉवरफुल आहे. 84 लक्ष योनीचं डिझाईन, त्याचं पूर्ण मॅनेजमेंट हे सगळं त्याच्या हातात आहे. मग आपण नमस्कार करायचा, शरण यायचं, सगळं युनिव्हर्सल जे आहे त्या युनिव्हर्सलचाच आपला हिस्सा आहे. मग आपल्या पिंडाचं सरेंडर करून मोकळं व्हा ना, ते शेवटी त्याचाच हिस्सा आहे, तुमचं काहीच नव्हतं. तुम्ही जर वेगळं स्वतःला कार्व आउट केलं तर मग हे सगळे प्रॉब्लेम होतात. याला जीवभाव म्हणतात. जीवभाव सोडला की सर्वात्मा भाव जागा झाला. दॅट्स ऑल. जीवभाव म्हणजे मी वेगळा आहे आणि मग व्यवहार सुरू होतो. तानहं द्विशत क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्यजस क्षिपाम्यजस्त्र अशुभान आसुरीष्वेव योनिषु. त्या द्वेष करणाऱ्या, पापी, क्रूर कर्मे करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनीतच टाकतो. तो जो भाग आहे तो भाग त्या ईश्वराचं जे डिझाईन आहे. कारण मग कसं असतं, त्या डिझाईन प्रमाणे उद्या जर थर्ड वर्ल्ड वॉर व्हायचं असेल तर थर्ड वर्ल्ड वॉर साठी लोकांमध्ये शत्रुत्व भावना निर्माण व्हायला पाहिजे, लोकांमध्ये संघर्ष करायची भावना निर्माण पाहिजे. आणि मग त्यानंतर ते संघर्ष करतील, काहीतरी क्षुल्लक कारणाने संघर्ष करतील आणि मग त्या संघर्षामध्ये लोक मरतील, आग लागेल, म्हणजे आगी लावल्या जातील, नाश होईल, महाविनाश होईल. पहिला वर्ल्ड वॉर जो होता तो पण अवॉइड करता आला असता, दुसरा वर्ल्ड वॉर पण अवॉइड करता आला असता, तिसरा वर्ल्ड वॉर पण अवॉइड करता येईल. पण आहे का? आज जर समजा का युक्रेनला नेटोनी सदस्यत्व दिलं, आता त्यांचं चाललंय की सदस्यत्व घ्यायचं, आता वेळ आलेली आहे की आपण युक्रेनला बाहेरून मदत केली पण आता त्याला सदस्यत्व द्यायचं. नेटोनीतला सदस्यत्व दिल्यानंतर रशिया जो आहे तो रशिया काय करणार, रशिया चायना काय करतील, यक्ष प्रश्न आहे. काय होईल आपल्याला काहीच माहिती नाही. बघा जग कुठल्या दिशेने चालतं. म्हणजे थोडक्यात या जगाला कसं चालवायचं हे त्या काय म्हणतात त्याला, ते जे ईश्वराचं जे प्लॅनिंग आहे त्याप्रमाणे तसे लोक येतील, तसं परफॉर्म करतील आणि मग त्यानंतर त्यांचा एक्झिट होईल. पण जे नुकसान व्हायचं ते होणार ना. महाभारताचं युद्ध जे आहे ते टाळण्यासाठी स्वतः भगवान कृष्ण शिष्टाई करायला गेले. टाळलं का? नाही टाळलं. अर्जुनाने गांडीव ठेवून दिला, अर्जुनाला टाळता आलं का? नाही टाळता आलं. अशा गोष्टी जेव्हा होतात तेव्हा लक्षात ठेवा की आपल्याला एका पर्टिक्युलर डिझाईन प्रमाणे आपली एंट्री आणि आपलं एक्झिट ठरलेलं. हे शरीर तुम्हाला दिलेले परफॉर्म करण्यासाठी. पण या उपाधी ज्या आहेत या उपाधींकडनं चांगलं कर्म व्हायला पाहिजे, सत्कर्म व्हायला पाहिजे, समाजाचा विकास व्हायला पाहिजे, समाजाला काहीतरी चांगलं दिलं पाहिजे. ही जर समजा का भावना ठेवली तर त्यात गैर काय आहे? व्हॉट इज रॉंग? मला समाजाला काय द्यायचंय हे मी ठरवणार ना. पण समाजाला चांगलं दिलं. आणि बरेचदा असं असतं, लक्षात होतं की एक देयर इज अ पॉवरफुल फोर्स ती आपल्याला ड्राईव्ह करत राहते. आपल्या मनामध्ये तसे विचार उठतात, मग आपल्याला तसे तत्सम विचार करणारे लोक भेटतात, मग एक चांगली शक्ती निर्माण होते, सात्विक विचारांची शक्ती निर्माण होते. मग त्यानंतर ते एक मूवमेंट तयार होतं. उगाच 20 लाख लोक नाही जाते पंढरपूरला. आज ती एक मूवमेंट झालेली आहे. तेव्हा कमी लोक जात होते, तेव्हा एवढ्या सोयी नव्हत्या. पण आजही दिवाघाट चढावाच लागतो ना. आजही पुण्याहून सासवडला जाऊन मुक्काम करावाच लागतो ना. पाऊस पडो काय, रेन ऑर शाईन, दिवाघाट चढून सासवडला मुक्काम करायचा आहे. मग 1000 लोक जाऊ, 10,000 लोक जाऊ, काय फरक पडतोय? त्यांचे मुक्काम ठरलेले आहेत, ते बरोबर टप्प्याटप्प्याने जातात. आणि तिकडे हे सगळे वैष्णव जे आहेत, हे सगळे लोक तिकडे वारकरी लोक जे आहेत ते तिकडे पंढरपूरला एकत्र होतात. कशासाठी एकत्र होतात?
तो जो ड्रायव्हिंग फोर्स आहे, त्यांना ती जी गती आहे, तेव्हा लक्षात येतं की आपण खूप सारं शास्त्र वाचतो, तरी पण आपल्यामध्ये ती नम्रता नाहीये. ते त्या परमेश्वराला शरण जातात, पालख्या घेऊन जातात. आमच्या बरोबर माऊली आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या समोर 28 दिंड्या होत्या आणि इतकं डिसिप्लिन ते लोक चालत होते. चांगला मस्तपैकी त्यांचा पांढरा वेश, सगळे लोक अगदी छान, अगदी शांतपणे चाललेले होते. ऍग्रीकल्चर कॉलेज पासून ज्ञानेश्वर पादुका चौकामध्ये यायला त्यांना पाऊण तास लागला. पण काही म्हणजे काय म्हणतात त्याला, मनात चिंता नाही, फक्त नामाचा गजर आणि माऊली. आमच्या बरोबर माऊली आहे, आमच्या बरोबर तुकाराम महाराज आहे देहूहून. आमचे आम्हाला माऊली, आम्हाला आम्ही यांच्या बरोबर जातोय. बघा, एक म्हणजे काय म्हणतात त्याला, ती जी ऊर्जा आहे, ती जी ड्रायव्हिंग फोर्स आहे, एवढे एक महिनाभर त्यांचा ते वेळ घालवतात, आपल्या कामापासून बाहेर पडतात आणि ती पंढरपूरला जातात. मग आता कल्पना करा, आपण फक्त ऑनलाईन क्लास घेतोय. ऑनलाईन क्लास तर घरी बसून ऐकायचंय. पण आपण बदलत्या म्हणाले 50 लोकांपर्यंत आपण गेलो, लोकांना सांगितलं, फोन करून सांगितलं. मग आता घरी बसून देखील तुम्हाला वेळ नाही भगवद्गीता ऐकायला, आणि ते लोक 1 महिन्यासाठी जातात. त्यांना लोकांना आज त्यांची कामं सोडून वेळ काढायची इच्छा आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी मग ते लोक आपल्या पुढे गेले, कारण त्यांना परमेश्वराकडे जायची ओढ आहे. त्यांना त्या विठुरायाची ओढ आहे. त्यांना जर का आपल्यापेक्षा जास्त आपल्या एवढे शिकलेले नाहीयेत. आज जर समजा का त्यांना ओढ आहे, हे जे तळागाळातले लोक जे आहेत, हे इतक्या लांबचा प्रवास करू शकतात. बघा त्यांची निष्ठा. मग कोण जिंकलं? आपण जिंकलो की ते जिंकले? आपल्या समोर रिझल्ट आर देअर. आपल्याकडे आपण फक्त म्हणतो की 168 तासामधून 1 तास सत्संगाला द्या. मग आता ते नाही करत आहे, तर काय करणार? याचा अर्थ हा नाही की आपण आपला प्रोसेस थांबवला पाहिजे. प्रोसेस हा जो आहे, हा कमी लोक आहेत किंवा जास्त लोक आहेत त्याच्यावर अवलंबून नसतो. प्रोसेस जो आहे तो आपल्या इंटरनल क्लिन्सिंगसाठी आहे आणि त्याच्यामध्ये समाजाचं पण भलं व्हायला पाहिजे. समाजाचं भलं होण्यासाठी मग तसे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज येतील. हे मी तुम्हाला काय म्हणतात ना, ठामपणे सांगतो की मी स्वतः त्या अनुभवावरून गेलेलो आहे. मला 2019 मध्ये चान्स आला, जे मी 2013 पासून IIT कानपूरला लेक्चर झालं 2013 मध्ये. त्यानंतर मोठा गॅप आला. करायची इच्छा होती, पण मग 2019 पर्यंत प्रयत्न करत होतो, पण नाही पावलं. 2019 त्यानंतर त्याला गती मिळाली. जबलपूरला सुरू झालं, पुण्याला पण सुरू झालं, आणि बघा आज आता 2023 पर्यंत हा जो प्रवास आहे, याच्यामध्ये तुमच्यासारखे चांगले चांगले लोक जे आहेत, हे आता याला आपल्याला म्हणजे काय म्हणतात ना, या प्रवाहात वाहतात. बेसिकली भक्ती आणि ज्ञान हा जो समुच्चय आहे, हा समुच्चय जो आहे तो आपल्याला साधता येईल. कारण ज्ञानाची ताकद जी आहे, ज्ञानाग्नी दग्ध कर्माणि, ज्ञान जे आहे ते कर्माशयाला जाळण्याची त्याची कॅपॅसिटी आहे. सगळं जो कर्माशय आहे तो जाळून टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये अहंकार जो बीज रूपात आहे, तो पण त्याच्याबरोबर समाप्त झाला. कारण शरीर समाप्त झालं की मग तुमचं वेगळं एक्झिस्टन्स संपलं. म्हणून याच्यामध्ये भगवान कृष्णाने जे इनपुट दिलेले आहेत, आसुरीम योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम. हे अर्जुना, ते मूढ मला प्राप्त न होता जन्मोजन्मी आसुरी योनींतच जन्मतात, उलट त्याहुनी अति नीच गतीला प्राप्त होतात, अर्थात घोर नरकात पडतात. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभ तस्मात् एतत्त्रयं त्यजेत. महत्वपूर्ण श्लोक आहे. कामना जी आहे, त्या कामनेमुळे, कामना जर पूर्ण झाली तर लोभ किंवा मोह वाढतो, आणि कामना जर पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो. कामना हा ड्रायव्हिंग फोर्स आहे. आणि म्हणून भगवान कृष्णाने तो जो पॉइंट आहे 3ऱ्या अध्यायात आणि 4थ्या अध्यायात त्यांनी जो हॅमर आउट केला होता, काम क्रोधस्तथा लोभ तस्माद एतत्त्रयं त्यजेत. कामना जी आहे ती तुम्हाला एकदेशीयत्वाच्या बंधनात टाकते. कारण तुम्ही सब्जेक्ट झालात. मग सब्जेक्ट झालात म्हटल्यानंतर मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, स्वाभाविक आलं. जे मी नाही आहे, जे माझ्याकडे नाही आहे, ते मला हवंय, है ना. म्हणून कामना ही ड्रायव्हिंग फोर्स आहे. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मनः. हे जे आहेत, हे आपल्या अधोगतीला कारणीभूत होतात. म्हणून हे ज्याला नरकाचं द्वार म्हणतात, हे नरकाकडे घेऊन जाणारे आहेत. फार सुरेख श्लोक आहे हा. आणि म्हणून भगवान कृष्णाने सांगितलं, काम जे आहे त्याला कंट्रोल केलं तर मग क्रोध आणि लोभ हे ऑटोमॅटिकली कंट्रोल होतात. दस फार अँड नो फर्दर. इथं मी स्वतःला थांबवणार. आपला चॉईस आहे.
आपला चॉईस जो आहे तो व्यक्तिगत चॉईस जो आहे तो व्यक्तिगत चॉईस तुम्हाला प्रत्येकाला दिलेला आहे. कारण हा जो व्यक्तिगत चॉईस आहे त्या व्यक्तिगत चॉईस प्रमाणे तुम्हाला तुमचं आयुष्य जगता येतं. आणि म्हणून याला जर का व्यवस्थित अॅनलाइज केलं तर बेसिकली आपला जन्म जो आहे त्याचं कारण, मूळ कारण जे आहे ते कामना त्याला ड्राईव्ह करते. नाही तर शरीर तर सुटलं ना, ते तर स्थूल शरीर सुटलेलं आहे ना, ते तर डेड बॉडी झालेलं आहे. मग वासना कुठे गेल्या? वासना मनामध्ये गेल्या. सूक्ष्म शरीरामध्ये वासना पुढे गेल्या आणि त्या वासना ज्या आहेत, त्या वासनेमुळे परत जन्म घ्यावा लागला. आणि म्हणून त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मना. या वासना ठेवायच्या कशाला? त्या जर का सूक्ष्म शरीरामध्ये तुमची वासना काय, तुमची फक्त भक्ती राहिलेली आहे, वासना सगळ्या गळून पडल्या. कन्वर्ट कामना इंटू भक्ती. कामना ड्रायव्हिंग फोर्स आहे, लक्षात ठेवा. त्या कामनेला जर का भक्तीमध्ये कन्वर्ट केलं, मला अनित्याशी जुळायचं नाही, निर्धार पक्का. अनित्याचं माझं जे काय व्यवहार आहे तो मी कमी करणार आणि नित्याबरोबर जुळणार. नित्य म्हणजे परमात्म तत्व. जीवात्मा आणि परमात्मा एकच आहे. ते जे बॉन्डिंग आहे, ते बॉन्डिंग आधी पण होतं, आता पण आहे, नंतर पण राहणार. ते बॉन्डिंग जे आहे, त्या बॉन्डिंगला कोणी तोडू शकत नाही. आत्मतत्व एकच आहे. सर्वात्म भाव जागा करायचा आहे. मग आपण पसायदान म्हणतो, आपण ही सगळी साधना करतोय. या सगळ्या साधनेचं एकच पर्पज आहे, सर्वात्म भाव. सर्वात्म भाव जो आहे हे टार्गेट असल्यामुळे पसायदानामध्ये ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथांची स्तुती कशी करतात आहे, आता विश्वात्मके देवे. बघा, सर्वात्म भाव जागृत झालेली व्यक्ती समोर बसलेली आहे आणि त्याच्या समोर ते दान मागतात पसायदान, की आता हे दान द्या. आणि विश्वेश्वराव माऊलींनी म्हणजे हे दान मागितल्यानंतर निवृत्तीनाथांनी दान दिलं हे म्हटल्यानंतर मग ज्ञानेश्वर माऊली तृप्त झाले, सुखिया झाला. बघा, मागितलं काय, सगळ्यांचंच कल्याण व्हावं, सगळे लोक त्या मार्गाने जावे, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी वाढावी. बघा, ज्ञानेश्वर माऊलींची पण हीच इच्छा होती, की ठीक आहे, ते पण कलियुगातच जन्माला आलेले होते, पण दिशा बघा कोणती आहे. आज दिशा काय होती, मागितलं काय, मागितलं ईश्वरनिष्ठ वाढले पाहिजे लोक. ते जे लोक आहेत ते जर समाजात वाढले, संत लोक समाजात वाढले, लोकांपर्यंत गेले, तर मग लोक जे आहेत ते चांगल्या मार्गावर येतील. आणि तो जो चांगला मार्ग आहे, जो परमेश्वराकडे घेऊन जातो, त्या मार्गावर जसे आम्ही चाललोय तसे बाकी लोक पण येतील. शेवटी संजीवन समाधी घ्यायच्या आधी जो संकल्प सोडला होता, तो संकल्प काय होता, हाच संकल्प होता की या मार्गाने जास्तीत जास्त लोक आले पाहिजे. बघा, माऊलींनी आपल्याला दिशा दाखवलेली आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्या दिशेने चाललेलो आहे त्या दिशेने महाजनो येन गतस्य पंथा, त्या दिशेने महाजन गेलेले आहेत, ऋषी मुनी तपस्वी योगी. आणि हे असे आता सध्याचे जे संत लोक आहेत, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, हे सगळी संत मंडळी, ही सगळी संत मंडळी ज्या दिशेने गेलेली आहे त्या दिशेने त्या रस्त्यावर आपण पाऊल ठेवलेलं. आता श्रद्धेने नम्रतेने आपल्याला पुढे जायचं आहे आणि या सत्संगाचा पर्पज तोच आहे. एतैर्विमुक्त कौंतेय तमोद्वारैस्तिभिर्नरः आचरत्यात्मन श्रेय ततो याति पराम गतिम. बघा, हे अर्जुना, या तिन्ही नरकाच्या दारांपासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो, त्याने तो परमगती मिळवतो, अर्थात मला येऊन मिळतो. बघा, तुमच्या समोर ऑप्शन आहे आणि त्याप्रमाणे जर आपण केलं तर मग आपलं काम होतं. आचरती आत्मनः श्रेय ततो याती परांगतीम. परांगतीम म्हणजे यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमाम मम. ती जी गती आहे, अधोगती, ऊर्ध्वगती, या सगळ्या गतींच्या पलीकडे असलेलं, हे कर्माच्या डायमेन्शनच्या पलीकडे असलेलं सनातन अव्यक्त जे आहे, 8व्या अध्यायात ते म्हणतात, ते सनातन अव्यक्त जे आहे ते सनातन अव्यक्तापर्यंत गेलं की मग सगळी गती थांबली. मग जन्म जीवन मृत्यू या चक्रातून आपण बाहेर पडलो. श्रेय ततो याति पराम गतीम. परत रिइन्फोर्स करतात भगवान कृष्ण, की माझ्यापर्यंत जर समजा काय यायचं असेल तर मग हे अर्जुना, या तिन्ही नरकाच्या दारांपासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो, त्याने तो परमगती मिळवतो, अर्थात मला येऊन मिळतो. यशास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः
न स सिद्धिम अवाप्नोति न सुखम न पराम गतिम. जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो त्याला सिद्धी मिळत नाही, परम गती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. शास्त्राधार, हा शास्त्राधार जो होता त्यावेळी जे शास्त्राची रचना झाली होती, त्या शास्त्राची रचना जी होती ती समाजाला चालवण्यासाठी शास्त्रांची रचना केली होती. शास्त्र जे आहे ते लोकांच्या गायडन्ससाठी आहे. आता मजेची गोष्ट काय झाली, शास्त्रांमध्ये तुम्हाला जर समजा जर का तुमचं ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ हे आश्रम जे आहेत, जशा अवस्था परिवर्तन होतात, बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था, तसं तुम्ही एकेका आश्रम मधून पुढे पुढे सरकू शकता. पण संन्यास जर घ्यायचा असेल, भगवं जर धारण करायचं असेल, तर संसार जाळून टाकावा लागेल. त्या संसारात परत यायचं नाही, हे शास्त्रामध्ये होतं. कारण दॅट वॉज द टच पॉइंट. आज रामकृष्ण मिशन मध्ये देखील लोक काहीतरी घटना घडतात आयुष्यात, वैराग्य येतं आणि मग ते म्हणतात आम्हाला संन्यास घ्यायचा आहे. त्यांच्याकडे देखील 11 वर्षाचा प्रोबेशन पिरियड आहे. 11 वर्ष भगवं घालू देत नाही, पांढरं वस्त्र घाला. तुम्ही परत डिसाईड करू शकता की तुम्हाला परत गृहस्थाश्रमात जायचंय की शेवटी संन्यासाकडे जायचंय. पॉइंट ऑफ नो रिटर्न जो आहे, भगवं घातलं, पॉइंट ऑफ नो रिटर्न झाला. आता तुमचा संसाराशी संबंध संपला, तुम्ही संसार जाळून टाकला, तो पॉइंट ऑफ नो रिटर्न क्रॉस केला. असे ज्ञानेश्वर माऊलींचे जे वडील होते, त्यांना जेव्हा त्यांच्या गुरुजींनी सांगितलं की बायकोची परमिशन घेतली नाही, तिची परमिशन घेतली, त्यामुळे तुझा संन्यास अमान्य आहे, परत गृहस्थाश्रमात जा. ब्रह्मवृंदांनी सांगितलं हे शास्त्राला मान्य नाही, तुम्ही शास्त्राचं उल्लंघन केलेलं आहे, याला एकच शिक्षा आहे, ती म्हणजे देहांत प्रायश्चित्त. समाजाने अवहेलना केली, समाजाने दुत्कारलं, लहान मुला भिक्षा मागायला जातोय, लोक दरवाजा बंद करत होते, हे सगळं झालं कारण शास्त्राधार नव्हता. या गोष्टी जर समजा का लोक करू लागले है ना, संन्यास घेतला, भगवं घातलं आणि सगळा व्यभिचार दुराचार करू लागले, परत संसारी सारखे वागू लागले, तर मग संन्यासाची गरिमा काय राहील. शास्त्राचं एक लॉजिक असतं, पण जर समजा जर का त्याला काही एक्सेप्शन असेल, तर ते एक्सेप्शन जे आहे अल्टिमेटली जर विचार केला तर त्या काळामध्ये संन्यास घेतलेली संन्यास वृत्तीची व्यक्ती जी आहे, ती व्यक्ती जेव्हा संसारात उतरली, टोटली संन्यस्त वृत्तीची व्यक्ती, आज बघा त्यांच्या आईवडिलांचं एलिव्हेशन एवढं मोठं होतं, म्हणून योगभ्रष्ट झालेले हे महायोगी, आता हा शेवटचा जन्म, असा निर्धार, यांना लोकांना परत जन्माला यावं लागलं. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, एक से एक बळ करते. मुक्ताबाई पण कमी नव्हती, 9 वर्षाची मुक्ताबाई, 1400 वर्षाची तपश्चर्या केलेल्या सांगदेवाचे गुरु होते. बघा काय जबरदस्त तेज असेल, काय काय मोठी योगिनी होती ती, पण त्यांना जन्म घ्यावा लागला कारण योगभ्रष्ट झालेले होते. बहुधा त्यांचा जन्म होण्यासाठी, ती घटना घडण्यासाठी त्यांना संन्यास घ्यायची उपरती झाली, कारण तेव्हा लहान वयात लग्न व्हायचे है ना. आणि म्हणून त्या मनोभूमिकेमध्ये जेव्हा परत संसारात उतरले तेव्हा अशा महायोग्यांना त्यांनी जन्म दिला. हे जे महायोगी होते त्यांनी आपल्या समाजाला दिशा दिली. आज महाराष्ट्रामध्ये हे जे संतांची परंपरा, हा जो भाग आहे, हा वारकरी संप्रदाय जो आहे, त्याचा आधार बघा. पण त्यासाठी तत्वतः शास्त्राला अमान्य अशी चूक झाली, कुणतरी केली, तो इतिहासाचा विषय. पण बरेचदा तुम्हाला तुमचं जर समजा काय एलिव्हेशन झालेलं असेल, तुम्ही जर महालोकामध्ये असाल, जनलोकामध्ये असाल, तर तुम्हाला परत जन्म घेण्यासाठी मग तशी परिस्थिती निर्माण व्हावी लागेल ना, मग तुम्ही जन्म कसा घेणार. म्हणून प्रॉब्लेम काय माहिती का, गती जी आहे ती गती जर समजा जर का तुम्ही वैकुंठ पर्यंत जर समजा गेलात, ब्रह्मलोक, ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनोर्जुन, ब्रह्मलोकापर्यंत देखील परत यावं लागेल, ते पुनरावर्ती आहे. त्याच्या पलीकडे जर गेलात तर मग पुनरावर्तन नाही. म्हणून आपल्याला ह्या जन्माचं सार्थक करायचं असेल तर मग एवढी उंच उडी घ्यावी लागेल, एवढी आपली तपश्चर्या, एवढी साधना, एवढी भक्तीची ताकद वाढवावी लागेल की मग त्यानंतर तसं तुकाराम महाराज म्हणाले. बघा त्यांची साधना काय होती, आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. हे कुठलं गाव होतं, हे ते सनातन अव्यक्त होतं. ही ती परमगती होती. तुकाराम महाराजांनी लोकांना दाखवून दिलं की परमगती काय असते, स्वतःच्या आयुष्याला तिथपर्यंत घेऊन गेले. ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवून दिलं की भगवद्गीता वाचली, समजली, त्याच्यावर भाष्य लिहिलं, अल्टिमेटली कारण शरीर दग्ध बीज करून मुक्त झाले. बघा त्यांची लेवल काय होती. आपण ज्या मार्गाला आपण जातो आहे तो मार्ग कुठे जाऊन संपतो,
परमगतीपर्यंत. मग त्यानंतर तुम्ही या जगाचे मालक आहात, तुम्ही परमात्म तत्व आहात हे तुम्हाला कळलं. आता अशी कुठलीच गोष्ट नाही जी तुम्हाला अप्राप्त आहे. लुक ॲट द लेवल ऑफ एलिव्हेशन. आत्मतत्व एकच आहे, ते वेगळं वेगळं नव्हतं. हे जी भ्रांती होती वेगळं वेगळं आहे आणि व्यवहारात, या सगळ्या भ्रांतीमधून बाहेर पडलात. योगमायेचं पूर्ण डायमेन्शनच गायब झालं. याच्यापेक्षा मोठा प्रसाद काय मिळेल? आणि म्हणून हा जो भाग आहे, परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. तस्मा शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम इहार्हसी. म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे. शास्त्र जे आहे ते शास्त्र आधी आलं होतं. आदि शंकराचार्य जे होते, आदि शंकराचार्यांना देखील त्यांची आई विधवा होती. जर लग्न झालेलं नसेल तर आईची परमिशन घेतल्याशिवाय संन्यास घेता येत नाही. जर लग्न झालेलं असेल तर बायकोची परमिशन घेतल्याशिवाय संन्यास घेता येत नाही. हे काय माहिती नव्हतं? ज्ञानेश्वर म्हणजे त्यांच्या वडिलांना माहिती होतं. मग त्यांनी बायकोची परमिशन का नाही घेतली? परमिशन घेतली असती तर तिने नसती दिली, म्हणून ते पटकन निघून गेले. नॉट डन. आज जर समजा का आदि शंकराचार्यांना पण थांबावं लागलं. आई म्हणाली, बेटा मी विधवा आहे, तूच माझा एकुलता एक मुलगा आहे, तू जर संन्यास घेतला तर माझा आधारच काय आहे, मग मी कसं जगीन आहे? पण बघा, आदि शंकराचार्य तोपर्यंत थांबले राहिले जोपर्यंत आईनी परमिशन दिली नाही. परमिशन घ्या, कारण तुम्हाला समाज चालवायचा असेल तर जे लोक तुमच्यावर आश्रित आहे त्यांचं काय होईल याचा आधी विचार करा आणि मग त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा. म्हणून शास्त्राधार जो आहे हा शास्त्राचा आधार घेऊन काम केलं पाहिजे, असं या या मेसेजनी 16वा अध्याय संपतो आहे. आणि मग 17वा अध्याय फार वेगळा काय म्हणतात त्याला लॉजिकनी सुरू होतो. आपण त्याचा विचार पुढच्या सत्रात करू. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासुर संपद विभाग योगो नाम षोडशोऽध्यायः. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. हॅलो, हॅलो. हा, आजचं कसं झालं सत्र? काही प्रश्न? छान झालं सर. छान झालं. हो. आजच्या या सत्राच्या संदर्भात काही प्रश्न किंवा काही इनपुट्स? जयंतराव आहेत, बदर आहेत, पाटील साहेब आहेत. छान झालं राजेराव एकदम. हा, जसं हा 16वा अध्याय जो आहे तो पण महत्वपूर्ण आहे. प्रॅक्टिकल भगवद्गीता इन प्रॅक्टिस. म्हणजे कामना कशा कराव्या, कोणत्या करू नये. हो, नकोच, खरं म्हणजे कामना नकोच. हो, त्याच्याशिवाय कामना हा सोर्स आहे. कामना हा सोर्स जो आहे ना, तिथून मग लोभ आणि मोह होतात. ते 3ऱ्या अध्यायापासून कामना जे आहे त्याच्यावर हॅमर आउट केलंय कृष्णाने. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. रजोगुण जो आहे ना, तो रजोगुण जो आहे दॅट इज द क्रिएटर ऑफ कामना.